कल्याण पुलिस परिमंडल 3 में 1.5 करोड़ रुपए कीमत के चोरी हुए जेवरात पुलिस द्वारा फरियादी को सौंपे गए। आज कल्याण के एपीएमसी मार्केट के साई नंदन दीप हॉल में कल्याण पुलिस परिमंडल 3 की ओर से पिछले दिनों हुई चोरियों में आरोपी द्वारा हस्तगत किए गए सोने के आभूषण फरियादी को पुलिस ने सौंपे। एक कार्यक्रम में करीब 1.5 करोड़ रुपए के आभूषण सौंपे। ऐसी जानकारी सहायक आयुक्त थाने डॉक्टर ज्ञानेश्वर चौहान ने दी। इस समारोह में पुलिस उपायुक्त जोन 3 श्री अतुल झेंडे, एसीपी कल्याण जी गेटे और अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय जाधव उपस्थित। पोलीस रेझिंग डेच्या निमित्ताने मागील सप्ताहभरात आम्ही विविध कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवलेले आहेत। त्यामध्ये नागरिकांची सुरक्षेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये अवेअरनेस करणे, विशेषतः महिलांची सुरक्षा, सायबर क्राईम या बाबतीत अवेअरनेस करणं, त्याचबरोबर ज्या गुन्ह्यांमधला मुद्देमाल आम्ही हस्तगत केलेला आहे तो कोर्टाच्या परवानगीने संबंधित फिर्यादीला सुपूर्द करणे हा उपक्रम आम्ही संपूर्ण आयुक्तालयात राबवलेला आहे। कालच जवळपास 6 कोटीचा मुद्देमाल माननीय सीपी साहेबांच्या हस्ते आम्ही संबंधित फिर्यादींना सुपूर्द केलेला आहे। आजही परिमंडळ 3 मधील 1.5 कोटीच्या आसपासचा ऐवज आम्ही सर्व फिर्यादींना त्यात सुपूर्द केलेला आहे। हा निश्चितच आमच्या दृष्टीने एक आनंदाचा क्षण आहे। नागरिकांची सुरक्षा, विशेषतः महिलांची सुरक्षा, लहान मुलांची सुरक्षा, वयोवृद्धांची सुरक्षा ही आमची प्रायोरिटी राहणार आहे। आणि नवीन वर्षातसुद्धा आम्ही अजून अलर्ट राहू, सतर्क राहू, व्हिजिबिलिटी आमची जास्त राहील या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील। नागरिकांनी साध्या वेशातील पोलीस या नात्याने त्यांचे डोळे आणि कान जर उघडे ठेवले आणि त्यांना मिळालेली माहिती जर आम्हाला वेळोवेळी जर शेअर केली तर निश्चितपणे त्यांची सुरक्षितता वाढवण्याच्या दृष्टीने आम्हाला निश्चितपणे मदत होणार आहे। आपले ठाणे सुरक्षित ठाणे या माध्यमातूनही आम्ही डिजिटल मॅपिंग करून आमची व्हिजिबिलिटी वाढवण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे। आणि पोलीस मित्रसुद्धा यामध्ये आम्हाला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून मदत करत आहेत। आम्ही निश्चितपणे सर्व कल्याणवासियांचा या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही अधिक प्रयत्न निश्चितपणे करू एवढं आश्वासन या निमित्ताने मी देतो।